काल हा 2 दिवस पायी चाललेला मोर्चा चारोटीवरून काल संध्याकाळी 7 वाजता 60 किलोमीटरचं अंतर कापून या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। मोर्चाच्या सुरुवातीला 50,000 शेतकरी आणि कामगार या मोर्चामध्ये सामील झाले होते। त्यानंतर ही संख्या वाढलेली आहे। आज अजून ही संख्या वाढते आहे। कलेक्टर कार्यालयाच्या भोवताली सर्व लोक बसलेले आहेत। आम्ही 12 मागण्यांचं पत्र हे कलेक्टर मॅडमना दिलेलं आहे। त्याच्यावर सविस्तर चर्चा त्यांनी केली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। काल संध्याकाळी पोहोचल्यानंतर त्यांनी आम्हाला निरोप दिला होता की आपण चर्चेसाठी यावं, परंतु पूर्ण दिवस चालल्यामुळे आमचा सर्व शेतकरी, आमचे भाऊ, आमच्या बहिणी, आमच्या माता थकलेल्या होत्या आणि म्हणून आम्ही त्यांना निरोप दिला की आता संध्याकाळी आम्ही जेवण वगैरे करून या ठिकाणी विश्रांती घेऊया। उद्या सकाळी 11 वाजता आमचं शिष्टमंडळ येईल, आपल्याशी चर्चा होईल। परंतु 15-20 मिनिटापूर्वी आज कलेक्टर मॅडमचा माझ्याशी फोनवर बोलणं झालं। त्यांचा फोन आला होता की आपण चर्चेला यावं। त्यांनी हा विषय केला की काही मागण्या ह्या धोरणात्मक तुमच्या आहेत, तर त्या माझ्या स्तरावर नाहीत। मी त्यांना म्हणालो की तुमच्या स्तरावर नाही काही मागण्या, त्या आम्हाला कल्पना आहे, परंतु तुम्ही ह्या मोर्चाचा रेफरन्स घेऊन तुम्ही तशा प्रकारचा एक अहवाल तयार करा आणि महाराष्ट्र सरकारला पाठवा की मोर्चेकरांनी ही मागणी केलेली आहे। काही तुमच्या अखत्यारीत आहेत त्या तुम्ही आता त्वरित सोडवल्या पाहिजेत आणि काही ज्या मागण्या आहेत ह्या तुम्ही आम्हाला काही एक वेळ दिली की 1 महिना 2 महिना तुम्ही जरी आमच्याकडे वेळ मागाल तरी आम्ही तयार आहोत, परंतु ते आम्हाला लिखित स्वरूपात दिलं पाहिजे। परंतु हे समजू नये की कुठेतरी यांना आम्ही लिखित स्वरूपात दिलं आणि नंतर दुर्लक्ष केलं तर आमचा शेतकरी खूप आक्रोश त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, खूप असंतोष निर्माण झालेला आहे। त्याबरोबर त्या तारखेनंतर या पालघर जिल्ह्यामध्ये जे पुन्हा आंदोलन होईल त्या आंदोलनाला कोणी थांबवू शकणार नाही, पोलीस प्रशासन पण थांबवू शकणार नाही, अशा प्रकारचं आंदोलन होईल। म्हणून हे ठराविक मुद्द्यांवर चर्चा करून समाधानकारक व्हावी तरच आम्ही आमची कमिटी पूर्ण इथे जिल्हा सचिव सर्व आहेत, आम्ही तसा निर्णय घेऊ की ते इथे स्थगित करायचे किंवा काय असा आम्ही निर्णय घेऊ। पुढची भूमिका आमची जर हे जर त्यांनी केलं नाही तर मग पुढची भूमिका आम्ही 1 लाखाची संख्या इथून सुरू करूया पैदल आणि मुंबई मंत्रालयावर जाऊया, या तो आम्ही रेल्वेवर आंदोलन करू। आमच्याकडे 2 पर्याय आहेत। वनपट्ट्याचं आता विधिमंडळाचा विषय राहिलेलाच नाही, वनपट्ट्याचा विषय त्यांच्याकडे आहे। कायदा काय म्हणतो दोनच पुरावे पाहिजेत। काय 2 पुरावे पाहिजेत? तिथले जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत, जे वृद्ध आहेत, त्यांचा एक लेखी स्वरूपाचा पुरावा असला आणि ग्रामपंचायतची समिती त्यांनी पुरावा दिला, वनपट्टा तुम्ही मंजूर करू शकता। तुम्हाला ते सत्याग्रहाचं कागदपत्र पाहिजे, तुम्हाला ते जेलचं कागदपत्र, हे कोणी ठेवलेलं आहे? जमीनमध्ये राहणारा हा आमचा आदिवासी बांधव आहे, ह्यांनीच जंगलाचे रक्षण केलेलं आहे। आता तुम्ही आम्हाला रोखणार आहे कोण? एवढ्या वर्षापासून आम्ही वनपट्टे करतो, कशाला मंत्रालयाचा विषय द्यायचा सभागृहाचा? त्याच्यामध्ये विषय घेतलेला आहे, तो इथे आहे ना यांच्या स्तरावर, तर त्यांनी आज तो मान्य करावा। हा जो वर्कर्स जागा आहेत, चिलिंगच्या जागा आहेत, ह्या जो विषय आहे तर तो आम्ही समजू शकतो। पण त्यांना मी सांगितलं की आता मागचे जे जिल्हाधिकारी साहेब होते बोडके साहेब, ह्यांनी एक खूप चांगला निर्णय घेतला होता की त्यांनी काय केलं की सर्व महसूलचे अधिकारी म्हणजे तलाठी असेल, सर्कल असेल, यांना या त्यांच्या शेतकऱ्याच्या जागेवर पाठवलं, त्यांचे पंचनामे केले आणि तालुका तहसीलकडे दिले विषय त्यांनी ते केलेलं आहे काही गावांमध्ये, परंतु ती प्रोसेस नंतर थांबली। आमची मागणी आहे की ती प्रोसेस तुम्ही पुन्हा सुरू करावी आणि प्रत्येक तालुक्यात जाऊन तहसीलदारने, तलाठ्याला आणि सर्कलला ते आदेश द्यावेत का जे असे शेतकरी जमीन कसत आहेत त्यांचा तुम्ही पंचनामा करा, का सदर व्यक्ती ही जागा कसतो, पंचनामा करा। नंतर ते 7/12 कधी आणायचं ते मंत्रालयामध्ये सभागृहामध्ये मी विषय घेईन आणि नंतर तो आपण पुढे घेऊ, पण तुर्तास तुम्ही पंचनामे तर करा। हे यांच्या हातामध्ये आहे, ते त्यांनी करावं। मागील बोडके साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी केलं होतं, मग यांना करायला काय आहे ते त्यांनी करावं, ही आमची मागणी आहे।